मित्रांनो, आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जात आहे जिथे 5 नद्यांचा संगम होतो आणि जिथे चैतन्येश्वर महादेवाचा आशीर्वाद मिळतो. नागपूर जिल्ह्यातील अंभोरा हे अतिशय सुंदर आणि आध्यात्मिक ठिकाण आहे. हे गाव कुही तालुक्यात येते. हे एक प्रसिद्ध तीर्थस्थळ असून वैनगंगा नदीच्या किनारी वसले आहे. हे ठिकाण वैनगंगा, कन्हान, आम, मुरझा आणि कोलारी या 5 नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. या क्षेत्राला विदर्भाची काशी म्हटले जाते. आमचा प्रवास नागपूरपासून सुरू झाला. साधारण 75 किलोमीटर अंतरावर असलेले हे शांत आणि निसर्गरम्य ठिकाण 1.5 तासात आले. इथे जाण्यासाठी एसटी महामंडळाची बस किंवा टॅक्सी व्यवस्था आहे. नागपूरवरून उमरेड किंवा कुही मार्गे खाजगी गाडीने जाणे सोयीचे पडते. आता आम्ही निसर्गाच्या कुशीत विसावलेलं अंभोरा या ठिकाणी पोहोचलो. चैतन्येश्वर महादेव मंदिर हे अतिशय प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे. मंदिराची शांतता आणि तिथली ऊर्जा मनाला आत्मिक सुख देते. नदीच्या किनाऱ्यावर बसून शांततेचा अनुभव घेणं आणि या स्थळांचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व समजून घेणं हा एक अविस्मरणीय अनुभव ठरू शकतो. अंभोरा हे एक असे पवित्र ठिकाण आहे जे भक्तांना दैवी आशीर्वाद आणि मानसिक शांती मिळवण्यासाठी आदर्श आहे. अंभोरा मंदिर भगवान शंकराला समर्पित असून ते चैतन्येश्वर मंदिर म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराचा हिंदू पुराणांमध्ये विशेष उल्लेख आढळतो. असे म्हणतात की प्राचीन काळात ऋषी येथे तपश्चर्या करत असत. येथे भगवान शंकराची दिव्य उपस्थिती असल्याचंही मानले जाते. त्यामुळे हे महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण मंदिर परिसर भक्तिभावाने न्हाऊन निघतो. महाराष्ट्रभरातून हजारो भक्त येथे एकत्र येतात. संपूर्ण रात्र जागरण, विशेष पूजा अर्चा आणि भजन कीर्तनाने गजबजलेली असते. मंदिरी लावलेले दीप, मंत्रोच्चार आणि भक्तांच्या ओथंबलेल्या श्रद्धेमुळे येथे एक अनोखी आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होते. हा सोहळा अनुभवणाऱ्या प्रत्येकासाठी तो अविस्मरणीय ठरतो. श्रावण महिन्यातही येथे भक्तांची मोठी गर्दी असते. भाविक शिवलिंगावर दूध आणि पाणी अर्पण करून अभिषेक करतात. या महिन्यात मंदिरात विशेष धार्मिक विधी पार पडतात. वातावरण भक्तिमय होते आणि मंदिरात अखंड नामजप ऐकू येतो. धार्मिक सणांव्यतिरिक्त अंभोऱ्यात स्थानिक जत्रा आणि बरेच सांस्कृतिक कार्यक्रमही होतात. या जत्रांमुळे गावाला वेगळेच चैतन्य प्राप्त होते. पारंपरिक लोककला, भक्तिगीते आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे येथे श्रद्धा आणि परंपरेचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. येथे आल्यावर भक्तांना केवळ दर्शनाचा नव्हे तर एक वेगळ्या आध्यात्मिक प्रवासाचा अनुभव मिळतो. या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी असलेले चैतन्येश्वर मंदिर आणि येथील चैतन्येश्वर महादेवाची लिंगपिंड स्थापन केलेली नसून ती यज्ञातून स्वयंप्रकट झालेली आहे असे सांगतात. येथेच श्री हरिनाथ शिष्य रामचंद्र उर्फ रघुनाथ यांची जिवंत समाधी आहे. काहींच्या मते याच समाधी समोर बसून मराठीचे आद्यकवी मुकुंदराज यांनी पवनामृत, पवन विजय हे ग्रंथ शा 1910 साली लिहिले. अंभोरा येथे आता एक भव्य केबल स्टेट ब्रिज म्हणजेच 2 खांबांवरील पूल तयार झाला आहे. या पुलावरून दिसणारा नद्यांचा विस्तीर्ण परिसर आणि सूर्यास्ताचा सीन खूपच सुंदर दिसतो. अंभोराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक सौंदर्यात भर घालणारा एक आधुनिक चमत्कार म्हणजे भारताचा पहिला केबल स्टेट ब्रिज. हा भव्य पूल नदीवर उंच उभा असून नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांना जोडतो. केवळ वाहतुकीसाठीच नव्हे तर हा एक प्रमुख पर्यटक आकर्षण स्थळही बनला आहे. या पुलावर एक खास स्काय गॅलरी आहे. येथून नदीचा विस्तीर्ण प्रवाह आणि सभोवतालची हिरवाई यांचे मनमोहक दृश्य पाहता येते.